2019 ला युती असताना भाजप प्लस राष्ट्रवादीने मिळून माझ्या मुलाला पाडलं. आताही तेच करतात. भाजपच्या चेहऱ्यावरील बुरखा काढा. शिंदे सावध व्हा. ठाकरेंनी लढवल्या तितक्या जागा तरी तुम्ही लढवा. ठाकरेंना भाजपचे काय खटकायचे याचं उत्तर आत्ताच जागा वाटपात शिंदेंना मिळेल. रामदास कदम सांगू पाहतात. तो विषय सिरियसली घेतला नाही तर अनेक लोक शिंदेंना सोडतील. नेमकं घडलंय का? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं बिनसलं ते याच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या की भाजप आपली मनमर्जी चालवून आणि आपणच मोठा भाऊ आहे असं सांगून जागा वाटपामध्ये कसा मोठा हिस्सा आपल्या बाजूला वळवून घेतो हेच सांगण्याचा प्रयत्न 2019 साली ठाकरेंनी केला होता. आता तीच परिस्थिती एकनाथ शिंदेंसमोर आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे एकनाथ शिंदे काही प्रमाणावरती समजदारपणाची भूमिका घेत आहेत किंवा झाकली मूठ 1.25 लाखाची हेच परसेप्शन सेट करतात. पण बाकी एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी यांचं काय असा प्रश्न निर्माण होतो. रामदास कदम यांनी याबाबत मोठा खुलासा केलाय आणि त्यामुळे हा विषय सिरियसली घेतलाच गेला पाहिजे. दादा भुसे, महेंद्र थोरवे, बच्चू कडू, नवनीत राणा यांच्यापेक्षाही पुढे जाऊन अनेक राजकीय लोचे जे आहेत ते समोर येऊन उभे राहिलेत आणि याकडे सरसगट फडणवीस असो किंवा मग एकनाथ शिंदे असो कानाडोळा करण्याचा प्रयत्न करतायत. आमच्यामध्ये सगळं काही ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण ऍक्च्युअली असं नाहीये. रामदास कदमांनी तेच सांगितलंय. महाराष्ट्रामधून आपलीच पोळी भाजून घेण्यासाठी वरच्या नेत्यांचा, मंडळींचा गैरसमज करून कदाचित हे चाललंय असा माझा अंदाज आहे. कारण शहा किंवा मोदी असा अन्याय करणार नाहीत असा माझा पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तेच झालंय. शिवसेनेच्या आमदारांना भाजपची मते द्यायची नाही. 2019 मध्ये दापोलीत निवडणूक झाली. माझा मुलगा मतदारसंघातून उभा होता. भाजपनं उघड राष्ट्रवादीला मते टाकली युती असताना आणि माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला. असा एकच ठिकाणी झालेलं नाहीये. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असंच होत आलंय असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. शिवसेनेच्या उमेदवाराला पाडायचं आणि शिवसेनेची मते घेऊन आपापले आमदार निवडून आणायचे आणि जागा वाढवायच्या हे सातत्यानं चाललंय. हे थांबलं पाहिजे. यामध्ये मोदी आणि शहा यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे. मी काल एक शब्द बोलून गेलो की आपला पक्ष फक्त वाढला पाहिजे आणि बाकी सगळे पक्ष संपले पाहिजेत अशी भूमिका आहे की काय काही लोकांची. संशयाला जागा आहे म्हणून मी बोललो अशी खदखद शिवसेना नेते कदम यांनी व्यक्त केलेली आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विनायक राऊत हे खासदार आहेत आणि ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, पण ती जागा शिवसेनेची म्हणजे आमची आहे ना. मग तुम्ही तिथे नारायण राणेंना सीट कशी देऊ शकता किंवा राणे साहेब ती जागा कशी मागू शकतात असा सवाल त्यांनी भाजपला केला. एकंदरीत काय कोकणातील राजकारण फिरतंय. कोकणामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, पण एकनाथ शिंदे गट आपल्या सोबत असल्यामुळे त्याच जागांवरती आता भाजपा दावा सांगू लागलाय. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणचे सीट जे आहेत ते चेंज होणार आहेत. इतकंच काय, एकनाथ शिंदेकडे असणाऱ्या 13 स्टँडिंग खासदारांपैकी 8 खासदारांचा पत्ता कट होणार या बातम्या सुद्धा समोर येत आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघंही एकमेकांसमोर स्मितहास्य करून असं दाखवण्याचा फक्त प्रयत्न करतायत की आमच्या सगळं काही ठीक आहे. पण यामध्ये आणखी एक मोठा वाटा अजित पवारांचा सुद्धा आहे. त्यामुळे तू आणि मैं हे तर होणारच आहे आणि एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा किंवा भाजप आपल्यासोबत गेम करतोय हे या अगोदर सुद्धा दिसून आलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी छापवलेली ती जाहिरात आजही सांगते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा आपल्यालाच मुख्यमंत्री म्हणून पसंती जास्त असणार असं एकनाथ शिंदेंनी याआधी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. असो, आता लोकसभा निवडणुका लागल्यानंतर आणि निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतरच विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल. पण तोपर्यंत शिंदेसोबत नेमकं कोण राहतंय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जय महाराष्ट्र पब्लिक.